श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. बघा, कदाचित तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं, पण जो स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावू शकत नाही. त्यालाच फक्त वेळच समजावू शकते. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचे श्रेष्ठत्व ठरते. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पाडण्यासाठी. मला कोणाचीही गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हत्यार धैर्य आणि सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा म्हणून नव्हे, ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं तू जग अजून, मी येईन नंतर. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या तमक्या सप्तपुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागले. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करेल. प्रारब्धाचा संबंध ध्येयापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांची किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. श्री स्वामी समर्थ. कर्तेपण घातक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रपंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताचा अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवतील त्यात समाधान मानावे. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी जर थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना आपण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि शक्यतो ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. स्वतःचे मनच स्वतःला खाते. याला काय करावे. आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दवडू नका. निराश कधीच होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही केला सोडले नाही. त्या नामानेच तो उतरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. जाताला दोन पेठी असतात, त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तरच दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिले तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यातील मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर राहावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात, असाच हा नियम असतो. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. जग काय म्हणेल
म्हणून वागणे याचेच नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचाच अर्थ परमार्थ. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्यांची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतच राहते. श्री स्वामी समर्थ. असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले. जय गजानन माऊली. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. आपण तिन्ही गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावे. जो खरं भगवंतावर आपल्या जीवापलीकडे प्रेम करील त्याच्या मागे मागे परमात्मा जाईल. काळजी घ्यावी पण काळजी करू नये. काळजी करण्यातच काळाचा विचार आणि भगवंताचा विसर हे दोन्ही आहेत. सत्कर्म केलेली व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही, व ही गोष्ट त्यांनी त्याच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाचा ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज न उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचा फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतच असते. ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती समजू शकतो, अनुभवू शकतो, जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही, सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा, जो कोणत्याही प्रसंगावर विजयी मिळेल. तुम्हाला जर माझं बोलणं पटलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा व एक छानशी कमेंट नक्की करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.